नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. निवडणूक आपली जवळ येते. अनेक पक्ष म्हणजे किती पक्ष झाले ते आता मोजायची काही गरज नाही, किती उमेदवार आहेत ते आपल्याला काय मोजायचं नाही, त्यात पडायचंच नाही आहे. पण मी काही पक्षांच्या लिस्ट काढलेत, कोण कोण बाबा निवडून येऊ शकतं, कोण काय होऊ शकतं, ज्याची जास्त शक्यता आहे, दाट शक्यता आहे, याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे. आज आपण शिंदे गटांविषयी बोलणार आहोत. जी शिवसेना म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना, शिंदेसाहेब जे 40 घेऊन गेल्यानंतर आले, मुख्यमंत्री झाले, जी आपली पक्ष सगळा घेतला त्यांनी हातामध्ये, शिवसेना बाळासाहेबांची, त्या शिवसेनेबद्दल बोलणार आहोत. ह्यातले जे कोणी आमदार आहेत ते निश्चित येणार, फिक्स आहेत. म्हणजे फिक्स म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांची 99% शक्यता आहे की ही लोक येतील आणि निश्चित येतील, कारण ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी कामाच्या आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात. घेऊया आपण एक एक नाव पुढे घेऊया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे आपण डायरेक्ट शिंदे साहेबांपासून चालू करू. या माणसाला हरवणं म्हणजे नाही हरवू शकत. ते केदार दिघे समोर उभे राहिलेत, आनंदी दिघेंचे पुतणे, मला असं वाटतं. पण या सगळ्या गोष्टी त्यांना जड जातील, कारण नुसतं बोलणं, नुसतं काहीतरी करणं याच्यापेक्षा ज्या माणसानं लहानाचा मोठा जो माणूस ठाण्यात झालाय, ज्यानं खरं राजकारण, समाजकारण, ज्यानं दिघे साहेबांसोबत कुठे ना कुठेतरी खांद्याला खांदा लावून या सगळ्या गोष्टी केल्या, तेव्हा ते केदार दिघे मला असं वाटतं शाळेत जात असतील. त्या माणसाला हरवणं थोडंसं अवघड आहे. आणि ज्या कोपरी पाच पखाडीमधून ते उभे राहत आहेत, जिथं त्यांची लोक आहेत, त्यांनी जमवलेली लोक आहेत, कामं केलेली लोक आहेत, लोकांच्या गेला धावून गेलेले मला असं वाटतं शिंदे साहेब आहेत आणि ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्याच्यामुळं आपल्याला आदरानं त्यांचं नाव घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं शिंदे साहेब हे पहिले आमदार असतील, मला असं वाटतं, जे शिवसेनेचे असतील. दुसरे आमदार असतील आपले महाडचे भरत गोगावले शेठ देखील येतील, कारण ज्या प्रकारे त्यांनी काम केलं, रस्त्यांची कामं असो, आदिवासी लोकांची काही कामं असो. मी त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच काहीतरी एक महिन्यापूर्वी मी रायगडला गेलो होतो, फिरलो होतो. उत्तम प्रकारचे रस्ते, अप्रतिम रस्ते. तुम्ही रायगडला जाणार रस्ता पाहाल तर तो अप्रतिम असा रस्ता आहे. गावाखेड्यांमध्ये देखील रस्ते चांगल्या प्रकारे पोचलेत. फक्त जो मुंबई गोवा हायवेचा जो मधला भाग आहे, जो केंद्राच्या हातात आहे, राज्याच्या हातात आहे, त्या गोष्टी कुठं ना कुठेतरी आता येत आहेत, हळूहळू होत आहेत. पण ज्या वेगानं व्हायला पाहिजे ते होत नाही. आज महाडसारखी MIDC त्यांच्या हातामध्ये, तिथे देखील लोकांना आपले चांगला रोजगार मिळतोय आणि चांगला लोकांशी कनेक्ट असल्यामुळे भरत शेठ गोगावले निश्चित येतील. कारण ज्या प्रकारे कामं खालच्या लेवलला ती करतात, आमदार म्हणून जे निधी आणावा लागतो, जी लोकांपर्यंत पोहोचवण्याची कामं असतात, ती भरत शेठ गोगावले ती उत्तमपणे करतात. आणि तुम्ही जेव्हा या अशा लोकांच्या मतदारसंघामध्ये फिरताना, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणवतात. तेव्हा तुम्हाला कळतं की बाबा हा आमदार म्हणून मला असं वाटतं परत एकदा त्याला संधी द्यावी, अशीच लोकांची जनमानसांमध्ये देखील ही चर्चा आहे. त्याच्यामुळे भरत शेठ गोगावले हे निश्चित आमदार असतील. दुसरे एकनाथ शिंदे गटाचे पुढचे आमदार असतील जळगाव ग्रामीणचे आपले गुलाबराव पाटील. शिवसेनेमध्ये बोलणं, भाषण करणं, या सगळ्या गोष्टी तर त्यांच्याकडे आहेतच. पण ज्या प्रकारे जळगाव ग्रामीणमध्ये त्यांचं लोकांशी मला असं वाटतं एक नातं आहे, ज्या प्रकारे ते घरातले वाटतात लोकांना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि 2-2, 3-3 वेळा आमदार राहणं याचा अर्थ असं नाही की प्रत्येक गोष्टी लोकांना विकत घेऊन करता येतात. कुठे ना कुठेतरी एक लोकांमधला नेता, लोकांमधला प्रतिनिधी मला असं वाटतं उभा राहतो, म्हणून लोक या सगळ्या लोकांना निवडून देतात. त्याच्यामुळे जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील निश्चित येतील, कारण त्यांचं काम आहे तिथं लोकांची अडचणीला तो माणूस धावून जातो. त्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी याचा फायदा त्यांना होईल यावेळेला देखील. पुढचे आमदार आहेत कळमनुरीचे आपले संतोष बांगर. एक डॅशिंग माणूस, हातामध्ये चैनी बिनी काय काय ते घालून जायला, मग त्यांचं सगळं ते रूप बघूनच एकदम डेंजर माणूस वाटतो. पण अत्यंत प्रेमळ, अत्यंत मला असं वाटतंय राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये नेहमी अग्रेसर असणारा माणूस. हिंदू धर्माविषयी नेहमी त्यांचं बोलणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी पुढाकार घेणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. अनेक जण फक्त आपले मुख गिळून गप्प बसतात, पण अशी लोक समाजामध्ये कुठे ना कुठेतरी पुढच्या फ्रंटला असतात आणि सतत त्यांना काहीतरी करण्याची इच्छा असते. त्याच्यामुळे संतोष बांगर अप्रतिम काम करतात, चांगल्या प्रकारे काम करतात. मी या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला, त्यांच्या अनेक मतदारसंघातल्या लोकांशी जेव्हा बोललो, तेव्हा मला समजलं की कुठे ना कुठेतरी यावेळेला देखील संतोष बांगरांना निश्चित मला असं वाटतं लोक डोक्यावर घेतील. मला तरी वैयक्तिक वाटतंय. पण या सगळ्या गोष्टी असताना कुठे ना कुठेतरी यांना धक्का देखील पोहोचू शकतो, कारण ज्या प्रकारे मध्ये हे फोडाफोडीचं राजकारण झालं, बाकी सगळ्या गोष्टी झाला, त्याचा जर रोष लोक काढायचं म्हणतील तर मग कुठे ना कुठेतरी हे हालताना दिसेल. पण माझ्या मते संतोष बांगर देखील निश्चित मला असं वाटतं शिंदे गटाचे आमदार होतील. पुढचे आमदार असेल संभाजीनगर पश्चिमचे संजय शिरसाट. पहिल्यापासून शिंदे साहेबांसोबत आहेत, पहिल्यापासून तिथं चांगला वचक आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळं कामं देखील बऱ्यापैकी आहेत, निधी चांगला नेण्यामध्ये यशस्वी ठरलेत. लोकांशी मला असं वाटतं अडचणींना जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शिंदे साहेबांसोबत काम केलेलं आहे. मला असं वाटतं दांडगा राजकारणाचा अनुभव आहे. त्याच्यामुळं यावेळेला देखील संजय शिरसाट हे पुन्हा एकदा निवडून येतील आणि त्यांना
लोक निश्चित यावेळेला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवतील. पुढचे आमदार आहेत शिंदे गटातले आणि शिंदे साहेबांचे खास आणि अगदी शिवसेनेचे जुने असे नेते, ते म्हणजे दादा भुसे. मालेगाव बाह्यमधून मतदारसंघातून हे निवडणुकीसाठी उभे राहत आहेत. तिथून देखील ते निवडून येतील, कारण मालेगावच्या बाहेरच्या बाजूला, मालेगावमधलं म्हणजे हे ज्याला सगळे दाढीवाले MIM BIM वाले काय केले त्या मालेगावचा मिनी पाकिस्तान तुम्हाला नाही आता सांगण्यात जाऊ दे, ते विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. पण उत्तम प्रकारे मालेगावच्या बाहेर त्यांनी काम केले. अनेक वेळा दादा भुसे जुने नेते आहेत आणि शिवसेनेपासून एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम केलेलं, त्याच्यामुळे लोकांशी देखील या सगळ्या लोकांचा संपर्क चांगला आहे. लोकांच्या अडचणीला ही लोक सगळी धावून जाणे, त्याच्यामुळे पुढचे आमदार दादा भुसे निश्चित येतील आणि त्यांना मला असं वाटतं हरवण्याची क्षमता पुढच्यामध्ये थोडीशी कमीच असेल, कारण एक अनुभव आहे, पहिल्यापासून लोकांमध्ये केलेलं काम आहे. पुढचे आमदार आहेत शिंदे साहेबांचेच खास ओळा माजीवाड्यातले प्रताप सरनाईक. प्रताप सरनाईकांचं देखील पहिल्यापासून चांगलं प्रस्त आहे या माजीवाडा ओळामध्ये, ठाण्यामध्ये, आणि ज्या प्रकारे कामं या लोकांनी सर्वांनी केली, ज्या प्रकारे लोकांची अगदी जवळीक आहे, ज्या प्रकारे मला असं वाटतं आनंद दिघे साहेब असो, शिंदे साहेब असो, राजकारणामध्ये पहिल्यापासून काहीतरी आपली छाप पाडायची, आपलं काहीतरी काम करायचं, समाजासाठी काम करायचं अग्रणी असणारी ही सगळी लोकं. त्याच्यामुळे इथे देखील प्रताप सरनाईकांना यावेळेला देखील त्याचा फायदा होईल, निश्चित होईल, आणि यावेळेला ते नक्की आमदार म्हणून निवडून येतील. पुढचे आमदार आहेत आपले सांगोल्याचे शहाजी बापू पाटील. काय जाडी काय डोंगर. हा माणूस अत्यंत मला असं वाटतं ग्रामीण शैलीतला आहे, अत्यंत मला असं वाटतं लोकांसाठी धडपडणार आहे. बापूंचं म्हणजे बोलणं चालणं तुम्ही पाहाल तर हा माणूस अगदी म्हणजे कुठल्या, मी आमदार आहे म्हणजे मी कुठल्या तरी मोठ्या ह्याच्यात आहे असं नाही. कधीही तुम्ही बापूंजवळ जा, कोणीही माणूस जाओ, तो माणूस काही ना काय होणार, पण 2 शब्द त्या माणसाचे ऐकून घेणार, त्याचं ते काम करणार. सांगोल्यामध्ये ज्या प्रकारे बापूंनी काम केलं आहे अप्रतिम आहे, आणि ज्या प्रकारे हा माणूस जनमानसामध्ये अगदी मांडीला मांडी लावून बसणार आहे, त्याच्यामुळं पुढचे आमदार शहाजी बापू निश्चित निवडून येतील आणि लोक देखील यावेळेला त्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवतील. पुढचे आमदार आहेत कोरेगावचे महेश शिंदे. अप्रतिम काम केलं आहे माणसानं कोरेगावमध्ये. मी तिथल्या भागामध्ये जेव्हा मी सातारला जातो, माझं तिकडचंच गाव आहे, त्याच्यामुळे मी फिरतो या सगळ्या मतदारसंघामध्ये, अनेक मित्र या सगळ्या ठिकाणी आहेत. महेश शिंदेंचं अप्रतिम खरंच काम आहे. चांगल्या उत्तम प्रकारचे रस्ते असो, पाण्याची व्यवस्था असो, तिथल्या स्थानिकांचे प्रश्न असो, हा माणूस नेहमी काही ना काहीतरी करतानाच दिसतो. उगाच कुठंतरी आपलं बसलंय काहीतरी केलं अशा प्रकारे नाही. म्हणजे बाजूलाच शिवेंद्र आबांचा मतदारसंघ, मी काल देखील म्हटलं की आबांचं महाराजांचं पण काम अप्रतिम आहे, तसाच हा माणूस देखील अप्रतिम काम करतात ही लोक सगळे. आणि ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांनी आपलं एक वलय निर्माण केलं विकासाच्या दृष्टीनं, ते फार महत्त्वाचं आहे. आणि लोकांशी ज्या प्रकारे या सगळ्या लोकांनी जवळीक साधले ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे महेश शिंदे कोरेगावमधून निश्चित निवडून येतील. सगळ्यात शेवटचं आणि पुढचं नाव आहे पाटणचे शंभूराज देसाई. आता अनेक वेळा ते मंत्री राहिले, 2-3 टर्म त्याने आमदारकी देखील हे केली आहे. पाटणमध्ये देखील शंभूराज देसाईंचं चांगलं नाव आहे, चांगलं प्रस्त आहे, चांगला विकास आहे, बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. पण यावेळेला थोडंसं चित्र बदलतं असं मला तिथल्या स्थानिक आणि सगळी लोक जे कोणी मी त्यांच्याशी संपर्क केला ती लोक सांगायला लागले की यावेळेला थोडंसं वारं बदलण्याचा त्यांचा एक मूड आहे. पण कुठे ना कुठेतरी शंभूराज देसाईंनी देखील अनेक लोक बांधलेली आहेत. पहिल्यापासूनची जी लोक आहेत ती शंभूराज देसाईंना सोडून जाणार नाहीत. अप्रतिम वैयक्तिक कामं लोकांची त्यांनी केलेली आहेत. त्याच्यामुळं शंभूराज देसाई माझ्या मते येतील, घासून येतील, पण निवडून येतील एवढं मात्र निश्चित. ही सगळी लोक शिंदे साहेबांच्या याची मला असं वाटतं एवढे आमदार होतील. बाकी देखील अनेक असतील. तुम्हाला कोण वाटतंय काय वाटतंय मला निश्चित कळवा. हे काय 100% येतीलच निवडून असं मी कुठल्या गोष्टीमध्ये म्हणत नाही आहे. पण माझा जो अभ्यास आहे, मी ज्या प्रकारे सगळ्याकडून माहिती घेतली, ज्या प्रकारे त्यांच्या कामाचा सगळा आढावा घेतला, त्यातून मला असं वाटतं की ही लोक येऊ शकतात आणि ही येतील. कारण ज्या प्रकारे ही लोक सगळी कामं करतायत, ज्या प्रकारे लोकांना जाऊन भेटतात किंवा लोकांशी यांचे संबंध आहेत, त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी याचा त्यांना फायदा होणार आहे. आणि शिंदे साहेबांची ही सगळी मंडळी, एवढी तरी मंडळी मला असं वाटतं फिक्स असतील, जी शिंदे साहेबांसोबत पुढे देखील विरोधात बसतील किंवा सत्तेत बसतील, ती पुढची गोष्ट आहे. पण ही एवढी मंडळी निश्चित असतील आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांना या सगळ्यांचा फायदा होईल.